हॅलो, कशा आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते आहे. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग कसं असतं आणि मी काय काय करते बघा. तर मी रात्री छोले भिजवले होते, ते मी आता कुकरला लावलेले आहे. पीठ मळून ठेवले, कारण ते कणिक मळून ठेवली ना की जरा नरम पडते, त्याच्यामुळे मी आधी तिला ती मळून ठेवून टाकली. आता की कुकरला शिट्या होत आहे, छोले शिजत आहे, तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करणार आहे. त्याच्यासाठी आपण 3 कांदे घेतले आणि 2 टमॅटो आणि लसण वगैरे नाही का, अद्रक लसणची पेस्ट वगैरे नॉर्मल जे बेसिक आपण यूज करतो त्याची मी पेस्ट करून घेईल, कारण पेस्ट केली तरच छोले छान होतात. त्याच्यामुळं छोले तुम्ही कशा प्रकारे करता, कसे करता, आता प्रत्येक गाव बदललं, शहर म्हणजे नाही का, ज्याची त्याची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मी तर असेच करते की कांद्याचं वाटण करते, टमॅटो वेगळा करते, कांदा वेगळा वाटून घेते आणि भाजी तशी करते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आल. एक छोटंसं मी भाजी कशी करते शेअर करावं म्हटलं तुमच्यासोबत छोलेची. तुम्हाला पण एक आयडिया येईल थोडंसं, म्हणजे सगळेच करतात, जे नाही करत म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांना थोडीफार मदत होईल माझ्या व्हिडिओतून, म्हणून मी हे करते. तर बघा, सकाळी सकाळी उठलं ना की खूप घाई असते आणि मला सगळ्यात जास्त माझी मुलगी स्कूलला जाते, त्याच्यामुळे मला तिला टिफिन द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे मला स्वयंपाक आधीच बघा, आता मी आलं घेतलेलं आहे. आलं त्याच्यामध्ये बघा मसाल्यामध्ये आता आपण काय काय आलं लसण पेस्ट आणि कोथिंबीर आणि धने थोडं सॉरी पुदिना थोडा टाकला, त्याची पेस्ट करून घेतली. आपण कांद्याची वेगळी प्युरी करून घेतली, टमाट्याची वेगळी प्युरी करून घेतली. आणि हे बघा माझं छोटूसं मनी प्लॅन्ट हाय, कारण ते असल्याशिवाय माझं व्हिडिओ पूर्ण नसतं, त्याला असावंच लागतं. बघा मी मसाले वगैरे तयार करून ठेवले, कणिक तिंबून ठेवले. मी आता तोपर्यंत छोले होत आहेत, शिजत आहेत, तोपर्यंत मी पोळ्या टाकून घेणार आहे. कारण कसं होतं, पोळ्या करून घेतल्या ना की भाजी टाकायला काही वेळ लागत नाही. आणि मी तिच्यापुरत्याच करणार आहे आता, टिफिनपुरत्या, कारण माझ्याकडं वेळ नाही आहे एवढा की मी पूर्ण पोळ्या करून घेऊ. कारण मला आज उशीर झाला, थोडा उठण्यासच उशीर झाला, कारण आवरणं आरीवर्क होतं, ब्लाऊज करायची शिवायचे होते, पिको फॉल होतं, पार्लर आहे माझं, त्याच्यामुळं मला खूप वेळ रात्री उशीर झाला, त्याच्यामुळे उठायला उशीर झाला. तर बघा इकडं मी तिच्यापुरत्या पोळ्या टाकून घेणार आहे. एक साईडला मी भाजीची पण तयारी करते. तर मी थोडंसं छोल्याला ना मोहरीचं तेल वापरते. तर सगळे म्हणतात की मोहरीचं तेल आम्हाला वापरता येत नाही, त्याचा एक वास येतो नाही का मोहरीचा. तर थोडंसं आपण छान कडकडून त्याचा एक वाफ निघू दिली ना बाहेर, त्याचा एक सेंट जे खूप स्ट्रॉंग असतो ते निघू दिला ना, तर नंतर काहीच होत नाही, छान होतं. नाही तर तुम्हाला ते जमत नसेल तर आपण थोडंसं गरम तेल झालं की त्याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा दिला तरी आपण वापरू शकतो ते तेल, काही नाही, पण टेस्ट खूप छान होते. जसं की तुम्ही बटाटा टाका, भेंडीमध्ये टाका, खूप सुंदर भाजी होते. तर का मी इकडं तेल पण गरम करायला ठेवलं आणि तिच्या टिफिनपुरत्या मी पोळ्या करून घेतल्यात. आता आपण भाजीची तयारी करूया. जे वाटण केलं आहे ना आपण, ते तर ऑलरेडी आपण मसाले वगैरे करून ठेवले. मी जिरी मोहरी टाकून घेते. सिंपल भाजी आहे माझी छोल्यांची, मी काय खूप हार्डली बेसिक काही करत नाही. आणि तेजपत्ता टाकून घेतला, जिरे मोहरी टाकून घेतली. आणि आता आपण त्याच्यामध्ये काय करू, आपण जी कांद्याची प्युरी करून घेतली आहे ना ती टाकून घेऊ त्याच्यामध्ये. आणि जी अद्रक लसणची पेस्ट, पुदिना आणि कोथिंबीर टाकून जे ग्रीन केली होती चटणी सारखं टाईप, ते आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. आणि शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर सॉरी मीठ घालून घेऊ. मी अद्रक, लसण, कोथिंबीर आणि पुदिना हे एकत्र कुटलं होतं बरं का, आणि ते मी पेस्ट टाकून दिली आहे. आणि आता आपण त्याला छान परतून घेऊ. छान मसाला आता छान मसाला परतलेला आहे. आपण त्याच्यामध्ये टमाट्याची प्युरी केली होती ना, ते टमॅटो प्युरी टाकून घेऊ. कारण आता ते पण शिजायला पाहिजे, कारण कच्चं आहे सगळं. आपण कांद्याची पण कच्चीच पेस्ट केलेली आहे सगळं. तर आता टमॅटो छान शिजून झालेला आहे माझा प्युरी. त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, धना पावडर आणि थोडं किचन किंग मसाला, जिरा पावडर, असं सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत मी. आणि आता मी टाकते जिरा पावडर वगैरे नाही का, आपण सगळे मसाले बेसिक जे असतात आपण रेग्युलर यूज करतो, मी ते टाकते. आणि त्याच्यामध्ये थोडा छोले मसाले पण टाकते. हे बघा, छोला मसाला पण टाकला आहे मी त्याच्यामध्ये. छोले मसाले मार्केटमध्ये इझिली मिळून जातात. आणि जे टमॅटोची प्युरी केली त्याच्यात थोडंसं मी पाणी टाकले, कारण मसाले शिजावे आणि चिटकू नये. आणि हे बघा, सगळ्यात म्हणजे मेन ना, ही जी मध्ये जाळी दिसते, आपण कापडामध्ये बांधून मसाले टाकतो, तर ते टाकण्यापेक्षा ना मी हे असं मी मागवलं आहे ऑनलाईन. तर तुम्हाला हवं असेल तर मी लिंक शेअर करेल. तर याच्यामध्ये आपण ना सगळं मसाले टाकून त्याच्यामध्ये टाकून देऊ शकतो. एक छान बास्केट आहे छोटीशी. बघा आपले छोले छान सॉफ्ट शिजलेले आहेत. आता मी त्या मसाल्यात टाकून दिलेत आणि आता मी मस्त भाजीला उकळू देणार आहे थोडं. भाजी छान उकळत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये गरम मसाला टाकते. आणि कोथिंबीर नव्हती माझ्याकडं, तर तुम्ही सगळ्या शेवटी एक कोथिंबीर टाकावरती, छान लागते भाजी. आणि चला आता आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आणि हा माझं सामान घराचं पसार बघा कसं, आता सगळं आवरायचं आहे सकाळचं. माझी मुलगी गेलेली स्कूलला. तर नवीन ब्लॉगमध्ये भेटूया, बाय.